अमृता येथे सर. राजकुमार काय रे? नाही काही नाही, सोनोग्राफीचे रिपोर्ट आलेत. मग काही सिरियस आहे का? म्हणजे फक्त अमृतालाच दाखवायचं आहे असं काही? नाही असं काही. बाबा ॲक्च्युली आई इथे बसल्यात त्यामुळे त्यांनी मला वर बोलवलं असेल. मी काय खाते का मग त्याला सांग दाखवायला. सांग ना. अहो अरे दाखव ना. हो ही ऍक्च्युली इमेजेस आहेत. नाही ह्याच्यावरनं काही कळत नाही मला. माहिती आहे त्यांनी ना. हा बघ. हा दाखव बाबा, व्हिडिओ बघायचा आहे. हो दाखव ना. विचारतोस काय? कमाल आहे व्हिडिओ. कानाजवळ द्या, हार्टबीट्स ऐकू येतात. अगं अमृता, डॉक्टर काय म्हणाले? एकदम एकदम सगळं नॉर्मल आहे. एकदम फिट अँड फाईन आहे. कुठलीही डेफिशियन्सी नाही आहे. विटॅमिन डेफिशियन्सी नाही, काही नाही आहे. आणि हे ते बघ तिथे ना एक्सपेक्टेड डेट दिली, अंदाजन दिले त्यांनी पण डिलिव्हरीची. सुनो गाईज, सगळ्यात आधी सावली जंगलात एकटी जाईल आणि भूतांना बाहेर काढेल. भूतांना? असे किती भूत आहेत? किमान 3 तरी असतील. काय ह्या जंगलात 3 भूत आहेत? हो. आधी एक भूत मागे दिसतं, त्याच्याकडे गेलो तर दुसरंच भूत उगवतं आणि त्याला पकडायला गेलो की तिसरंच दिसतं. सोलिवानी, ती भूत आहेत, काही करू शकतात. 3 कशी असतील? हे बघ सावली, सगळ्यात आधी तू एकटीने जंगलात जाणं पटलेलं नाहीये मला. अहो माझी काळजी नका करू, मला काहीही नाही होणार. विठुराय आहे ना माझ्यासोबत. आणि आता तर आपण दिवसा आलोय जंगलात. काल आपण रात्री गेलो होतो. आपण दोघंच होतो, आता आपण 4 आहोत. आणि मी फॉरेस्ट ऑफिसरला पण कळवलंय, तेही पोचतीलच लवकर. पण सिस्टर, तुला जरा जरी धोका जाणवला ना तर लगेच ही शिट्टी वाजव. क्लिअर? काळजी घे. सोलिवानी, सावकाश. हो. डार्लिंग, काय झालं? काय झालं तुला चिडायला? अरे मी माझ्या बँकेत काम होतं म्हणून गेले होते. ओके. माझ्या जुन्या अकाउंट मधले पैसे नवीन अकाउंट मध्ये ट्रान्सफर करायला. पण ते माझं आणि माझ्या मम्माचं जॉईंट अकाउंट आहे. सो मॅनेजरने सांगितलं की मम्माची साईन लागेल म्हणून. तुम्ही त्यांनाच सांगितलं की मम्माला तुम्हीच करा कॉल आणि सांगा त्यांना म्हणून. पण ॲज एक्सपेक्टेड मम्मा साईन करायला रेडी नाहीये. डार्लिंग ऑब्वियसच आहे ना, त्या नाही करणार सही. पण मला सांग, तुला पैसे का हवेत? अरे कशाला हवेत म्हणजे वापरायला हवेत. 100 कामं असतात मुलींना आणि त्यापेक्षा जास्त ते माझ्या कष्टाचे पैसे, कार्यक्रम करून मिळवलेले मेहनतीचे पैसे आहेत ते. मला ते हवेत वापरायला आणि मम्मा हे मुद्दाम करते असं. डार्लिंग 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 चिल चिल चिल. हे बघ, मी देतो तुला पैसे. किती पैसे हवेत तुला? अरे तू देशीलच, पण माझ्या कष्टांचे पैसे आहेत ना ते. त्याचं काय? आपण तिला सांगून आलोय ना म्हणून ती मुद्दाम असं वागते. ती मुद्दाम माझी हळवणूक करते. पण मी पण माझा निर्णय बदलणार नाहीये. मी माझे पैसे मिळवून राहणार म्हणजे राहणार.
हॅलो हा सर. हा तारा बेटा कशी आहेस? मी मस्त. तुम्ही कसे आहात? मी पण छान. स्क्रिप्ट वाचलीस? कशी वाटली? खूप आवडली मला स्क्रिप्ट आणि रोल पण. म्हणजे तू ही फिल्म करतेस असं मी गृहीत धरू ना? ऑफकोर्स. हा काय प्रश्न आहे का? आणि रोल सुद्धा. गुड. मग उद्या फिल्मचं कॉन्ट्रॅक्ट साईन करायला तू आणि सोहम ऑफिसमध्ये या. आणि हो, सोहमलाही विचारले म्हणून सांग. तर उद्या भेटूया. थँक्यू सो मच सर. ओके बाय. सोहम, अरे त्यांनी उद्या आपल्याला कॉन्ट्रॅक्ट साईन करायला बोलवलंय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बघितलं, जाऊ देत ते पैसे. आता काय उपयोग आहे त्या पैशाचा? नाही, ते पैसे तर मी विसरणारच नाही. ते माझ्या कष्टाचे पैसे आहेत. पण आता तो विषय नको. मी आता खूप हॅपी आहे. सोहम, बोल डार्लिंग. आपण डिनरला जायचं? चालेल. तेरी खुशी में मेरी खुशी. देवा, खूप वेळ झालाय, काही रिस्पॉन्स नाहीये. आज जाऊन बघूया काय? एकतर तिने एकटीने आज जंगलात जाणं मला पटलेलंच नव्हतं. कूल डाऊन गाईज, कूल डाऊन. हे बघा, तिला काही होणार नाही. आपली सिस्टर नुसतीच शांत आणि समजूतदार नाहीये. वेळ पडल्यावर दुर्गा बनायलाही मागे पुढे बघणार नाही ती. आपली सिस्टर आहेच तशी, एकदम स्ट्रॉंग आहे ती. आणि इमर्जन्सीसाठी आपण तिच्याकडे शिट्टी दिली आहे ना. आता ती जोपर्यंत शिट्टी वाजवत नाही तोपर्यंत आपल्याला इथून हलता येणार नाही. नाहीतर सगळा प्लॅन फिसकटेल. हॅव सम पेशन्स गाईज, कम ऑन. तुझ्यावर विश्वास ठेवतो मी फक्त. पण अजून थोडा वेळ आपण वाट बघू. जर काही रिस्पॉन्स नाही आला आपण आज जाऊ प्लीज. हाँ रे मेरे आशिक, डन, चलेगा.